मी SP नवनीत कावत यांना कालच विनंती केली, की याची तुम्ही ताबडतोब चौकशी लावा, की 1222 जे परवाने देण्यात आलेत, त्याची खरंच गरज आहे का? तर त्यांचं असं म्हणणं होतं, की मागचे जे कलेक्टर होते, जे आता रजेवर आहेत, त्यांनी तशी चौकशी केली होती. मला वाटतं 250 काही लायसन्सेस जप्त करण्यात आली आहेत आणि बाकीची लायसन्स आहेत ती आहेत. पण माझा दुसरा प्रश्न त्यांना असा होता, की जी काडतुसं आहेत या लोकांकडे, त्याच्यापैकी काडतुसांचा हिशोब ठेवण्यात आला आहे की नाही आणि हा ठेवण्यात यावा. एवढंच नाही, तर प्रत्येक ठिकाणी आज आपण बघतोय की उरणला पण एक सरपंचानी हेच म्हटलंय, की माझा पण संतोष देशमुख होण्याची तुम्ही वाट बघणार आहात का? आणि एक कोल्हापूर बंद पण तीच घटना घडलीये. तर कुठेतरी हे आता जे गुन्हेगारी प्रकारचं जे राजकारण चालू आहे, त्याच्यावर आळा आणण्यासाठी ही सगळी लायसन्सेस जी आहेत, अधिकृत लायसन्सेस आहेत, ती सगळं जप्त करण्यात यावी आणि यापुढे ज्याच्याकडे असं कमरेला लावलेलं पिस्तूल दिसेल किंवा ते ट्विट करतील, इन्स्टावर टाकतील, त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल करावे, असं देखील मी SP नवनीत कवत यांना सांगितलंय आणि त्याप्रमाणे बऱ्यापैकी त्यांनी गुन्हे नोंदवले पण आहेत. पण मुद्दा असा आहे, की आज मी जे ट्विट केलेत, एक माणिक फड नावाचे व्यक्ती आहेत, बाळासाहेब सोनावणे नावाचे व्यक्ती आहेत आणि एक फड आहे. त्यांचे सगळ्यांचे जे डिटेल्स मी काढलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुशील वाल्मिक कराड हा वाल्मिक कराड यांचे सुपुत्र जे होते, सुपुत्र म्हणता येत नाही खरं तर त्यांना, त्यांचा मुलगा आहे. त्याच्या गाडी सकट त्याच्या कमरेला रिव्हॉल्वर आहे. तर त्यांच्या गाडीचा नंबर मी वाहनवरनं चेक केला. वाल्मिक बाबूराव कराड यांच्या नावावर ती गाडी आहे. तर त्यांचा जो मुलगा आहे सुशील, याच्या कमरेला देखील रिव्हॉल्वर आहे आणि हे रिव्हॉल्वर मी त्या लिस्टमध्ये 1222च्या लिस्टमध्ये बघितलं, तर ते लिस्टमध्ये त्याच्याकडे शस्त्राचा परवाना नाहीये. तर त्याच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जे लोक आहेत, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, संदीप क्षीरसागर असोत, सुरेश धस असोत, जे असतील लोक, त्या प्रत्येक अशा माणसावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी असंही म्हटलं होतं, की 1222 ही लायसन्स देण्यात आली. ती काही आत्ता देण्यात आलेली नाही, ती पूर्वी देण्यात आलेली आहे. या संदर्भात काय? मला देवेंद्र फडणवीसांचं काही जे विधानं असतात ना, त्याच्यावर हसावं का रडावं तेच कळत नाही. त्यांनी गेल्या 10 वर्षात 7.5 वर्ष गृह मंत्रालय हे देवेंद्र फडणवीसांकडे आणि नाही केलं तर नाही केलं म्हणून सांगायचं ना. चूक झाली तर सांगायला काय लाज वाटते का? आणि सरळ सांगावं त्यांनी, हो माझ्याकडनं ही चूक झाली, आधी केलं गेलं नाही, पण आता मी करेन. आणि आता मी तर त्यांना काल उघडपणे ट्विटरवरनं आव्हान केलंय, की तुम्ही याची प्लीज महाराष्ट्राचं उत्तर प्रदेश करू नका, बिहार करू नका. आता ते दोन्ही सुधारलेत आणि आपली परिस्थिती बिकट होत चाललीये, याचं भान त्यांनी ठेवावं आणि गृह मंत्रालयाने ताबडतोब हे आदेश द्यावे, असं आवाहन देखील मी काल त्यांना केलंय. शेवटचा प्रश्न. बदलापूर प्रकरणानंतर काल पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये देखील 2 अल्पवयीन मुली गायब झाल्या आणि नंतर त्यांचे मृतावस्थेत ते छिन्न-विच्छिन्न अवस्थेमध्ये सापडले होते. तशीच घटना कल्याणमध्ये देखील घडली. कल्याण, राजगुरुनगर, लोणावळा तिन्ही ठिकाणची जी प्रकरणं ऐकली ना, अक्षरशः काटा येतो. कारण आताची कशी झाली ही गुंड प्रवृत्ती, ही जी गुन्हेगारी प्रवृत्ती झाली आहे, या लोकांचे विचारच इतके घाण असतात, खालच्या दर्जाचे असतात. जसं मी बीडमध्ये एक व्यक्ती आहे, त्यांचे काही व्हिडिओज मी ऐकले, इतके घाण मानसिकताच त्यांची झालेली आहे. कारण त्यांना ती दादागिरी करायची जी सवय आहे, तर कुठल्याही मुलींवर ते कुठल्याही प्रकारचे अत्याचार करतात आणि त्यांची हत्या करतात. त्यांचे हात थांबत कसे नाहीत आणि कल्याणमधल्या त्या माणसाला त्याच्या बायकोनी मदत करावी. म्हणजे लाज वाटते मला आता या महाराष्ट्राची, लाज वाटते. कुठे छत्रपतींचा महाराष्ट्र, जिथे त्यांनी अक्षरशः हात कलम करून टाकायचे अशा माणसांचे आणि आज आपले लोक काही त्यांना करत नाहीयेत आणि अशांना सोडून देण्यात येते. मला खरंच लाज वाटते. आज तो मोर्चा होणार आहे, त्याच्यात मी बिलकुल सहभागी होणार नाहीये, कारण हे सगळे राजकारणी मंडळी तिथे सर्व पक्षीय जो मोर्चा आहे त्याच्यात बिलकुल माझी सामील होण्याची इच्छा नाहीये. आम्हाला काय पाहिजे तर त्या देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि ते मिळवण्यासाठी यांच्या ड्रामाची गरज नाहीये. शरद पवारांना, जितेंद्र आव्हाडांना, सुरेश धस यांना हे सगळे एका पक्षात होते. धनंजय मुंडे देखील त्याच पक्षात होते. तर धनंजय मुंडे काय चीज आहे, वाल्मिक कराड कसे आहेत,
ते किती गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत हे सगळं पवारांना देखील माहितीये, आव्हाडांना देखील माहितीये आणि दासना देखील माहितीये. तर यांच्यात भाग घेणं हे मला योग्य वाटत नाही. म्हणून मी एसपी ऑफिसमध्ये ठिय्या आंदोलन देणार आहे आणि आमचे जे जुने माझे कार्यकर्ते होते ते सगळे आणि सामान्य जनता ज्यांना खरंच कळकळ आहे की त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि ही जी बीड मधली दहशत आहे ती दहशत संपवण्यासाठी मी आता जे केलंय, जे व्हिडिओज काढलेत, जे बंदुकी प्रत्येक शेमड्या पोराकडे पण बंदूक आहे, हे का व्हिडिओज काढलेत? कारण लोकांना कळावं की तिथे दहशत किती मोठ्या प्रमाणावर आहे, तिथे गुन्हेगारी किती मोठ्या प्रमाणावर आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ह्याच्यावर जर आळा आणायचा असेल तर सामान्य जनतेने तिथे ठिय्या आंदोलन करायला हवं, शांतपणे करायला हवं आणि कुठल्याही प्रकारे याला समाजाचा रंग देण्यात येऊ नये. कारण तो मराठा समाज विरुद्ध वंजारी समाज नाही. जे झालंय ते कृत्य करणारे समाज बघत नाही. त्यांना फक्त दहशत कळते, त्यांना फक्त पैसा कळतो आणि समोरचा व्यक्ती कुठल्या समाजाचा आहे ते शोध घेण्याचा बिलकुल ते त्रास घेत नाहीत. त्यांना फक्त राजकारण करायचंय, दादागिरी करायची आणि पॉवर मध्ये राहायचंय. तर आपण सगळ्यांनी आपली डोकी ठिकाणावर ठेवून कुठल्याही प्रकारची चुकीची गोष्ट न करता जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही, धनंजय मुंडेंचा राजीनामा मिळत नाही आणि संतोष देशमुखचे जे हत्या करणारे इतर फरार जे आहेत आरोपी ते जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आपल्याला तिथे ठिय्या आंदोलन द्यायचंय. हे सामान्य जनतेकडनं माझी ही अपेक्षा आहे आणि ती करावी अशी मी विनंती करते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.